श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसे योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा करी भेटसी बामतला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास कृत आत्माराम भाग 7. ओवी क्रमांक 15. जे ज्ञानचक्षी लक्षिले नव जावे तेथे आकार भस्मोनी जाये सांगितले ते साकार होये म्हणून सांगणे न घडे. आत्मस्वरूप ज्ञानदृष्टीने पाहता येत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी आकार जळून जातो. जे सांगता येत नाही ते साकार होते म्हणून आत्मस्वरूपाविषयी काही सांगता येत नाही. म्हणून मनुष्य आत्मस्वरूपाचा शोध करतो. त्याला 2 दृष्टी असू शकतात. एक अज्ञान दृष्टी व दुसरी ज्ञानदृष्टी. अज्ञान दृष्टीमध्ये पाहणारा दृष्टा दृश्याहून वेगळा असतो त्यामुळे तो वस्तूला पाहू शकतो. ज्ञानदृष्टीमध्ये पाहणारा दृष्टा दृश्याहून वेगळा उरत नाही. तो दृश्याशी समरस होतो, सदाकार होतो. तेथे पाहणारा नाही, तेथे पाहण्याची क्रिया संभवत नाही. ज्ञानाने आत्मस्वरूपाचा तादात्म्याने अनुभव येतो, पण ज्ञाता स्वस्वरूपच झाल्याने त्यास वेगळेपणाने पाहता येत नाही. शिवाय आत्मस्वरूप अमूर्त असल्याने त्याच्या ठिकाणी कोणताही आकार असत नाही. किंबहुना सारा आकार सागर ओलांडल्या वाचून स्वस्वरूपापर्यंत पोचताच येत नाही. येथे अडचण अशी की आत्मस्वरूपापाशी आकार मुळीच नाही. त्याच्याविषयी काही सांगायचे म्हटले की भाषा वापरल्याशिवाय चालत नाही. आपली भाषा दृश्याचे म्हणजेच आकाराचे वर्णन करण्यासाठी जन्मली आहे. ती जे जे वर्णन करते त्याला काहीतरी आकार येतोच. याचा अर्थ असा की भाषेच्या द्वारा आत्मस्वरूप कसे आहे हे सांगता येत नाही. म्हणून आत्मस्वरूपाबद्दल इतके सांगून झाल्यानंतर श्री समर्थ म्हणतात त्या स्वरूपाबद्दल काही सांगता येत नाही. ओवी क्रमांक 16. ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे न बोलता कळावे तुझ कैसे. आत्मस्वरूपाविषयी बोलताना असेच बोलावे लागते. त्याला मी काय करू. त्याच्याबद्दल मी जर काही बोललोच नाही तर तुम्हाला ते कळणार कसे. ओवी क्रमांक 17. अरे बोलणे चितुके व्यर्थ जाते परी बोलता बोलता अनुभवा येते अनुभव सोडिता ते आपणची होईजे. अरे आत्मस्वरूपाबद्दलचे बोलणे विरून जाते हे खरे, पण बोलणे ऐकता ऐकताच त्यामधील अर्थ प्रचितीला येतो आणि तोही ओलांडला की आपण आत्मस्वरूप होऊन जातो. इंद्रिय गोचर दृश्य वस्तूंचे ज्ञान असो की अतिंद्रिय आत्मवस्तूचे ज्ञान असो, दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचे मूळ वस्तूबद्दल श्रवण करण्यामध्ये आहे. दृश्य वस्तूचे ज्ञान करून देण्यास भाषा वापरली जाते. दृश्य जीवनाचे साधन म्हणून भाषा जन्मास आली असल्याने तिचा उपयोग करून दृश्य वस्तूंचे ज्ञान निवेदन करण्यास व ते मिळविण्यास अडचण पडत नाही. त्या भाषेवरून अभिप्रेत वस्तूचे ज्ञान सरळपणे होते, पण आत्मवस्तू नुसती अतिंद्रियच नव्हे तर निशब्द देखील आहे. शब्द ओलांडूनच मौनात गेल्यावर तिचे खरे ज्ञान होते. मौनाच्या द्वाराच ते ज्ञान व्यक्त होते. पण अज्ञानी व्यक्तीला म्हणजे भाषेच्या प्रांतामध्ये राहणाऱ्या शिष्याला आत्मस्वरूप समजावून देताना संतांना भाषाच वापरावी लागते. जी वस्तू भाषेच्या कक्षेत येऊ शकत नाही तिचे वर्णन करताना मग उलटसुलट विधाने करावी लागतात. सांगणाऱ्याचा त्यास इलाज नसतो. बरे, असे परस्पर विरोधी न बोलता गप्प बसावे म्हटले तर समाजामध्ये आत्मज्ञानाची परंपरा चालू राहणार कशी. आत्मज्ञानी पुरुष
ज्या आत्मवस्तूबद्दल काही बोललाच नाही तर अज्ञ जनांना अध्यात्म शिकवणार कोण? हे जाणून आणि आत्मवस्तू शब्दातीत आहे हे ओळखून संत तिच्याबद्दल बोलताना व ग्रंथ लिहिताना तिच्याबद्दल बोलतात व ग्रंथ लिहितात. त्यांच्या बोलण्याच्या माध्यमाचे अज्ञ जीवांना जे ज्ञान होते त्याची प्रक्रिया अशी: अध्यात्म संवादामध्ये संत जे बोलतात ते श्रोता अथवा शिष्य प्रथम मनापासून ऐकतो. शब्द मग ते संतांचे कासेनात आवाजाच्या लहरी असतात. बोलल्यानंतर त्या विरून जातात, पण शब्दांना अर्थ असतो. शिष्य तो अर्थ ग्रहण करतो. पुन्हा पुन्हा श्रवण केल्याने तो अर्थ त्यांच्या बुद्धीमध्ये ठसतो, स्थिरावतो. अर्थ स्थिरावला की आपोआप त्याचे मनन घडते. आधीच शब्दाहून त्यांचा अर्थ सूक्ष्म असतो. त्यातले त्यात आत्मवस्तू दर्शवणारा अर्थ फारच सूक्ष्म असतो. त्याचे मनन झाले की मनन करणारी बुद्धी सुद्धा मोठी सूक्ष्म बनते. अशी सूक्ष्म बुद्धी त्या अर्थाशी समरस होते, तदाकार होते. तिला अहोरात्र दुसरे चिंतनच उरत नाही. या अवस्थेला निदिध्यास म्हणतात. कालांतराने निदिध्यास अति उत्कट होतो. जीव विचाराच्या मर्यादा ओलांडतो आणि आत्मस्वरूप बनून जातो. देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धीचा उदय होतो. आत्मबुद्धीचा विलय. ओवी क्रमांक 18. माया रूप मूळ तयाचे, शोधीन म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. मी आत्मस्वरूप आहे या अनुभवाला देखील मायाच कारण असते. त्याचा शोध घेणाऱ्याला ते सापडल्याचे समाधान मिळणार नाही, मिळणे शक्य नाही. मला आत्मलाभ झाला याचा आनंद देखील अखेर विरून जातो. देहबुद्धीमधील अनुभवाला दृष्टा, दृश्य व दर्शन ही 3 अंगे असतात. आत्मबुद्धीमधील अनुभवाला देखील मी दृष्टा मलाच पाहतो व त्याचा आनंद भोगतो अशी अंगे असतात. देहबुद्धीमध्ये अहंकाराचे स्फुरण असते तर आत्मबुद्धीमध्ये स्वस्वरूपाचे स्फुरण असते. म्हणून दोन्ही अनुभव मायेच्या कक्षेतच येतात. या मायेचे मूळ शोधणार कसे? कारण ते शोधायला जाणारा मी मायेची निर्मिती असतो. अखेर मी आत्मानंद भोगतो. हेही सुटून केवळ आनंदमय स्वरूप तेवढे उरते. ओवी क्रमांक 19. अहम ब्रह्मास्मी हा गाथा आला देहबुद्धीची या माथा, देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईजे. मी ब्रह्म आहे हा अभिमानच आहे. अभिमान आला की देहबुद्धी आली. देहबुद्धीने परमार्थामध्ये न्यूनपणा येतो. ती ब्रह्मदर्शनाच्या आड येते. जीवाला 4 देह असतात. त्यापैकी स्थूल, सूक्ष्म व कारण हे 3 अज्ञानाचे, तर महाकारण देह हा ज्ञानाचा असतो. अज्ञान अवस्थेत जीव देहाशी म्हणजे आपल्या शरीराशी तादात्म्य पाहून असतो, तर ज्ञानाच्या अवस्थेत तो विश्वाशी तादात्म्य पाहून असतो. मी देह आहे म्हणणे काय व मी विश्वमन आहे म्हणणे काय, दोन्ही ब्रह्मदर्शनाच्या आडच येतात. ओवी क्रमांक 20. देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी, अंगीकारू नये. देहबुद्धीचा त्याग करावा ही उर्मी मायेचाच खटाटोप आहे. पण याचा अर्थ देहबुद्धीचा स्वीकार करावा असा नाही. तिचा स्वीकार करू नये. माया स्फुरण रूप आहे. स्फुरणाचे 2 प्रकार अनुभवास येतात. मी ब्रह्म आहे हा स्फुरणाचा पहिला प्रकार, तर मी देह आहे हा त्याचा दुसरा प्रकार होय. पहिले स्फुरण ज्ञानमय असते तर दुसरे स्फुरण अज्ञानमय असते. ज्ञान व अज्ञान दोन्ही मायेच्या कक्षेत येतात आणि माया मिथ्या मानली जाते. जे मिथ्याच आहे त्याचा त्याग करण्याची आवश्यकता उरत नाही. मग मी देह आहे हे स्फुरण जर मिथ्या आहे तर ते स्फुरण नाहीसे व्हावे ही प्रेरणा देखील मायेचाच प्रकार आहे. म्हणजे देहबुद्धी आहे तशीच असू द्यावी काय नाही. देहबुद्धी त्यागणे अत्यंत योग्य आहे. ओवी क्रमांक 21. मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन तोडी तेही माया. मायेपासून मिळालेल्या सामर्थ्याने जीवाला ब्रह्मज्ञान होते. मायेच्या द्वाराच त्याला शांती मिळते. माया जीवाला बंधनात अडकवते आणि मायाच ते बंधन अखेर तोडते. मायेचे अस्तित्व आणि स्वरूप तर्काला सहज पटेल असे आहे.
आपल्या भोवती पसरलेले विश्व अनंत अंतवंत सचेतन व अचेतन वस्तूंनी भरलेले आहे. अंतवंत वस्तू शांत व सीमित असतात. त्यांचा व्यवहार व जीवनक्रम नीट चालण्यास त्यांना अनंताकडून शक्तीचा सतत पुरवठा होत असतो. खरे म्हणजे अनंतामधून अनंत शांत वस्तू व व्यक्ती निर्माण होणे, त्यांचे अनंत प्रकारचे व्यवहार नियमानुसार चालणे आणि अखेर त्या सर्वांना अनंतामध्ये शोषून घेणे, या गोष्टी युगानुयुगे सृजनशील पद्धतीने घडवून आणण्यास परमात्म स्वरूपासारखीच सत्य, ज्ञानी व अनंत शक्ती पाहिजे. परमात्म्याच्या या विलक्षण शक्तीलाच माया म्हणतात. ज्ञानमय व आनंद स्वरूप आत्मस्वरूपाला अज्ञानात गुंतवून अस्वस्थ करण्याचा उपद्व्यात माया करते आणि त्याला मग अज्ञान नाहीसे करण्याचे सामर्थ्य देऊन स्वस्थ व शांत करण्याची करामत तीच करते. जीवाला अडकविते तीच व तीच त्याला सोडविते. ओवी क्रमांक 22. माया आपणास आपण गोवी, आपणास आपणा आपण वेढा लावी, प्राणी दुखविती जीवी अभिमाने करुनी. माया स्वतःला बंधनात अडकविते. ती स्वतःला चक्करमध्ये आणते. जीवाला अभिमान येतो व त्या अभिमानामुळे प्राणी दुःखी कष्टी होतो. या ओवीमध्ये श्री समर्थांनी विश्वनिर्मितीचे गूढ सांगितले आहे. कसे ते पहा. परमात्मा वस्तू चिन्मय आहे. एकदा एकली एक आहे. तिच्यामध्ये तिच्याच मायेने अनेक जीव निर्माण केले. परमात्मा शुद्ध चित्त आहे, तर जीव चित्त व अचित यांचे मिश्रण आहे. वेदांतामध्ये या बेमालूम मिश्रणास चिदचित ग्रंथी असे म्हणतात. परमात्मा अनंत व भूमा आहे, तर जीव शांत व अल्प आहे. माया परमात्म्याच्या स्वाधीन असते, तर जीव मायेच्या अधीन असतो. आपल्या मूळ स्वरूपात माया परमात्म्यासारखीच चिन्मय, भूमा व अनंत असते, पण एकाचा अनेक करण्याच्या भरीत तिने अचिताला जन्म दिला. मग चित्त व अचित यांच्या मिश्रणाने अनंत छोटे मोठे चेतन संपन्न जीव तिने निर्माण केले. जेथे चैतन्य असते तेथे चित्शक्ती वास करते. त्याचा परिणाम असा झाला की मूळ मायाशक्तीचे अनंतपण जाऊन ती देखील शांत बनली. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी माया चित्शक्तीच्या रूपामध्ये व अल्प प्रमाणात वास करते. मूळ मायेने अशा रीतीने स्वतःला बंधनात का अडकून घेतले, यास मानवी बुद्धीपाशी समाधानकारक उत्तर नाही. शिवाय बंधनाची क्रिया येथेच थांबत नाही. जीव चैतन्यावरील अचिताची आवरणे मायेच्या नजरेखाली वाढतच जातात. या सर्व प्रक्रियेचा दृश्य परिणाम दिसतो. मूळ परमात्मा चैतन्य निर्विशेष आहे. मायेच्या अंमलाखाली ते सविशेष बनते. विशेषाला वेगळेपण येते. वेगळेपणा देहाभिमानाच्या रूपाने व्यक्त होतो. मी करता आहे हे त्याचेच प्रत्येकाच्या अनुभवाचे दृश्यरूप होय. पण त्याच्या पायी जीवाला दुःख भोगावे लागते. हाच संसार होय. सारीपाटाचा दृष्टांत. ओवी क्रमांक 23. जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागोनी आणीती, खेळी बैसता वाटूनी घेती आपुल्याला. लोक सोंगट्याचा खेळ खेळतात. खेळासाठी दुसऱ्या कोणाकडून तरी सोंगट्या मागून आणतात. खेळायला बसताना सोंगट्या आपापसात वाटून घेतात. ह्या माझ्या, ह्या तुझ्या अशी वाटणी करतात. ओवी क्रमांक 24. नसताची अभिमान माथा, सारी मरता परम व्यथा, डाव घेता सुख स्वार्था, दोघेही पडिले. सोंगट्या आपल्या नसताना खेळणारे त्या माझ्या आहेत हा खोटा अभिमान धरतात. खेळात सोंगटी मेली तर त्याची त्यांना अत्यंत दुःख होते. पण डाव जिंकला तर तो जिंकतो त्याला मोठा हर्ष होतो. जो जिंकतो त्याला मोठा हर्ष होतो. ओवी क्रमांक 25. फासयास दे म्हणती, एक चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकांचा. खेळताना निर्जीव अशा फाशांना दान दे असे म्हणतात. एखाद्या भिडूला अतिशय चीड येते
मग दोघेही संतापतात. त्या संतापाच्या भरात ते एकमेकांचा जीव सुद्धा घेतात. ओवी क्रमांक 26. तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी देह पांग प्रपंचाचा. त्याचप्रमाणे कन्या पुत्र व पत्नी या सोंगट्या आहेत. माणसे त्या वाटून घेतात. त्या माझ्या आहेत असा त्यांचा अभिमान डोक्यावर वाहतात. त्यापायी प्रपंचामध्ये त्यांना देहाची पराधीनता सोसावी लागते. श्री समर्थांना असे सांगायचे आहे की संसार हा मायेचा खेळ आहे. हे समजून आपण वागलो तर आपल्याला दुःख सोसावे लागणार नाही. मानवी जीवन हा पट आहे. प्रपंच हा प्रत्यक्ष मांडलेला डाव आहे. प्रपंचामधील माणसे चोंगट्यांसारखी आहेत. ती माणसे आपल्या मालकीची नाहीत. मायेने आपल्याला ती पुरवलेली आहेत. प्रपंचामध्ये जी माणसे आपल्या वाट्यास येतात त्यांच्याबद्दल आपण नसता अभिमान बाळगतो. त्यांच्याबद्दल आपण उगाच ममत्व बाळगतो. आपल्या सहवासातील एखाद्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाले तर आपल्याला अतिशय दुःख होते. उलट आपल्या मनासारखे झाले तर आपल्याला मोठा आनंद होतो. आपल्या मनासारखे व्हावे यासाठी आपण जे कर्म करतो ते फासा टाकण्यासारखे असते. कर्म जडच असते, पण त्याच्यावर आपला सारा भरोसा असतो. आपले स्वामित्व नसलेल्या या प्रपंचामध्ये माणसांमध्ये मोठी स्पर्धा असते. एखाद्या माणसाच्या कर्माला चांगले यश आले तर इतरांना चीड येते. ते यश आपल्याला मिळाले नाही याचे त्यांना वैषम्य वाटते. पण तेवढ्यावरच ते थांबत नाहीत. दोघे एकमेकाचे वैर करू लागतात. त्या वैरापायी अखेर एकमेकांचे जीव घेतात. जगतातील वस्तूंना अंतिम मूल्य नाही याचा विसर पडल्याने मानव समाजामध्ये जिकडे तिकडे द्वेष, मत्सर आणि संघर्ष यांचा अंमल चालतो. मायेनेच माया मारावी. ओवी क्रमांक 27. एवं इतुकी वेढा लाविली, ते माया खेळे एकली, ते मायेचे वरिली पाहिजे माया. माये याप्रमाणे जीव पूर्णपणे मायेमध्ये गुरफटून गेलेला आहे. हा सारा खेळ ती एकटीच खेळते. तिच्या साह्यानेच तिचा निराश करायला पाहिजे. माया ही अनंत परमात्म्याची अनंत शक्ती आहे. तिचा हा सारा खेळ आहे याची जाणीव जीवाला होणे आवश्य असते. ही जाणीव जोपर्यंत त्याला नसते तोपर्यंत तो बहिर्मुख असतो. बहिर्मुख जीवाला माया दृश्याच्या जंजाळात अधिकाधिक गुंतविते. परंतु आपले कर्तेपण लंगडे आहे ही जाणीव झाली की जीव अंतर्मुख होतो. अंतर्मुख झालेल्या जीवाला माया दृश्याच्या तावडीतून हळूहळू मोकळे करते. यासाठीच तिला शरण जाणे जरुरी आहे. शरण हा प्रकार मायेमधील असून माया निराश होण्यास त्याचा उपयोग होतो. ओवी क्रमांक 28. ते माया तोडिता अधिक जडे, म्हणून धरिती ते वेडे, धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी. मायेचा निराश करायला हवे तर ती अधिकच चिकटते. पण म्हणून आपणहूनच जे तिला चिकटतात ते केवळ अज्ञानीच होत. तिला चिकटण्याने ती स्वाधीन होत नाही. तिचा त्याग करण्यानेच ती वश होत नाही. तिचे मर्म कळले तरच ती सुटते. श्री समर्थ अध्यात्म जीवनातील एक विरोधाभास येथे सांगून ठेवतात. माया म्हणजे हे सारे दृश्य जग. आपण जीव म्हणून त्याच जगात राहतो. आपल्या अंगी कर्तेपण आहे ते मायेचे लक्षण होय. मायेचा निराश झाला म्हणजे आपल्या सकट हे दृश्य जग सर्वस्वी खरे नाही, त्याचे अधिष्ठान असणारा परमात्मा सर्वस्वी खरा आहे असा साक्षात अनुभव येतो. अर्थात जीवाचे कर्तेपण परमात्मा स्वरूपात संपूर्णपणे विलीन होते. पण जीव जेव्हा माझ्या माया तोडायला निघतो तेव्हा तो ते कर्तेपणानेच करू पाहतो. तोडणे ही क्रिया कर्तेपणा वाचून शक्य नाही आणि कर्तेपणा हेच मुळी मायेचे प्रधान लक्षण आहे. म्हणून मायेचा निराश करण्याचा जीवाचा प्रयत्न फसतो व त्याने उलट मायेची पकड घट्ट होत जाते. बरे, एवी तेवी कर्तेपण सुटत नाही म्हणून तेच घट्ट धरून बसणारे जीव आणखीनच मायेमध्ये गुरफटतात. तात्पर्य, मायेला चिकटून राहिले तर ती स्वाधीन होत नाही हे सर्वांचेच अनुभवास येते. मायेला सोडण्याचा किंवा तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला तर
तो सुटत नाही हेही दिसते. मग तिचा निराश व्हायचा कसा? तिचा निराश करण्याची खुबी कळली तरच ती बाजूला सरते. ती युक्ती समजावून देण्यासाठी श्री समर्थ पुढे 2 दृष्टांत सांगतात. माया निरासाची युक्ती. ओवी क्रमांक 29. जैसे चक्रव्यूहचे उगवणे, बाहेर येऊनी आत जाणे, का भीतरी जाऊनी येणे अकस्मात बाहेरी. ज्याप्रमाणे चक्रव्यूहाला फोडायचे असेल तर बाहेरून व्यूहात शिरणे आणि व्यूहातून बाहेर पडणे या क्रिया अतिशय चालाखीने अतिगतीने कराव्या लागतात. ओवी क्रमांक 30. का त्या कोवार्डियांच्या कडिया गुंतवणी उगवाव्या, तैसी जाण हे माया गुंतवणी उगवावी. किंवा कोडी घालणाऱ्यांच्या कड्या पुन्हा पुन्हा एकमेकात गुंतवून सोडवाव्या लागतात. त्याचप्रमाणे मायेमध्ये गुंतवून तिचा निराश करावा लागतो. चक्रव्यूहाच्या रचनेत विशेष असा असतो की बाहेर असलेल्या वीराला व्यूहाच्या आत शिरल्यावर शत्रूंच्या घेराव्यामधून सही सलामत बाहेर पडायचे असते. याची युक्ती त्याला माहीत पाहिजे. शिवाय व्यूहात शिरणे आणि त्यामधून बाहेर पडणे या दोन्ही क्रिया अति त्वरितपणे कराव्या लागतात. नाहीतर आत शिरलेल्या वीराचा अभिमन्यूप्रमाणे मृत्यू ओढवतो. तसेच कोडी घालणाऱ्या लोकांपाशी एकमेकात अडकविलेल्या अशा 10-12 लोखंडाच्या तारेच्या कड्या असतात. त्या सगळ्या एकमेकातून सोडवता येतात, पण त्या सोडवण्याची खुबी सापडण्यासाठी प्रथम त्यांना निरनिराळ्या प्रकाराने एकमेकात अडकवून पाहावे लागते. श्री समर्थांचे सांगणे असे आहे की मायेतून सुटका करून घ्यायची असेल तर तसेच करावे लागते. प्रथम मायेमध्ये गुंतून जावे, तिच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्नास लगेच यश येईल असे म्हणता येत नाही, परंतु त्या प्रयत्नातूनच माया निरसनाचे वर्म कळून येईल. ओवी क्रमांक 31. माया झाडिता कैसी झाडावी, तोडवून कैसी टाकावी, येथे विचारे पहावी नाथिलीच हे. विचाराने शोध घेतला तर मायेला अंतिम अस्तित्व नाही, हे सद्रूप नाही. त्यास झटकून टाकायचे कसे किंवा मिथ्या मायेला तोडून टाकावे कसे? विवेकाचा उपयोग करून माणसाने जगाकडे पाहिले तर त्याला वस्तूच्या 2 श्रेणी प्रत्ययास येतात. एक आत्मरूप श्रेणी आणि आत्मवस्तू सद्रूप असल्याने तिला अंतिम अस्तित्व आहे, खऱ्या अर्थाने ती आहे असे म्हणता येते. दुसरी अनात्मरूप श्रेणी. अनात्म वस्तू म्हणजे दृश्य वस्तू प्रत्ययास येतात, पण त्यांना तात्पुरते अस्तित्व असते, अंतिम अस्तित्व नसते. खऱ्या अर्थाने त्या आहेत असे म्हणता येत नाही. प्रत्ययास येणाऱ्या पण खऱ्या अर्थाने नसणाऱ्या दृश्याला माया म्हणतात. अशी दिसणारी पण नसणारी माया झाडून टाकणे शक्य नसते किंवा तोडून टाकणेही शक्य नसते. ओवी क्रमांक 32. बहुनाटकी हे माया, मीपणे न जाये विलया, विवेके पाहता देही या ठावोची नाही. ही बहुरूपी माया अतिशय भुलवणारी आहे. मीपणाने तिचा निराश करू गेल्यास ती नाहीशी होत नाही, पण विवेकाने तिचा शोध घेतला तर देहामध्ये तिचा ठावठिकाणा सापडत नाही. नाटकामध्ये नट जी भूमिका करतो ती व्यक्ती तो खरोखरी नसतो, पण आपण तीच व्यक्ती आहोत असा बरोबर देखावा तो निर्माण करतो. त्यामुळे प्रेक्षक नटाचे मूळ स्वरूप विसरून भूमिकेला भुलतो. माया असेच करून जीवाला भुलविते. एकच माया दृश्यामध्ये अनेक रूपे घेऊन जीवाला नादी लावते. जे दिसते तेच खरे असे त्याला वाटते. जीवाच्या ठिकाणी मीपणाने विलसणे हे तिचे एक रूप आहे. जीवाला आपला मीपणा खराच वाटतो. त्या मीपणाने तो मायेचा निराश करायला जातो, पण त्या खटपटीतच माया आणखीनच आपला पाश आवडते. मौज अशी की विवेकाने मीपणाचा शोध घेऊ लागले तर देहामध्ये त्याचा पत्ताच लागत नाही. आपला मीपणा आपले कर्तेपण भ्रामक आहे.
लंगडे आहे, तात्पुरते व दर्शनी आहे असे ध्यानात येते. ओवी क्रमांक 33. वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक. विवेक केलिया अनेक, एकी मुरे. माया मिथ्या आहे, भासमय आहे, हेच तिच्यामधले वर्म आहे. या वर्माचा खोल विचार करावा. असा विचार केला असता दृश्याचे अनेकपण एका आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जाते. आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य जग शून्य नाही, ते आहे. पण ते काय आहे हे न लक्षात आल्याने आपण फसतो. आपण दृश्याला जे अंतिम खरेपण देतो ते त्याला नाही. सूक्ष्म विचार करून दृश्याचे भासमय स्वरूप लक्षात येणे हेच मायेचे वर्म आहे समजावे. हाच विचार अंतःकरणात स्थिर झाला की दृश्याचे अनेकपण स्वरूपाच्या एकपणात लय पावते. हाच आत्मस्वरूपाचा अनुभव होय. ओवी क्रमांक 34. एकी अनेक आटले, एकपण अनेका सवे गेले. उपरी जे निसंग उरले, तेची स्वरूप तुझे. अनेकपण एकमेकात जिरले, अनेकपणाबरोबर एकपण देखील अंतर्धान पावले. अनेकपण व एकपण जाऊन संबंध रहित केवळ असे आत्मरूपच उरले. तेच तुझे खरे स्वरूप समज. एक आणि अनेक या सापेक्ष कल्पना आहेत. अनेक नाही ते एक आणि एक नाही ते अनेक अशा त्यांचा परस्पर सापेक्षपणा असतो. ज्या एकातून अनेक बाहेर येते त्यामध्ये ते विलीन झाले की नुसते एकटे एक असते उरते. वेदांतामध्ये ज्यास एकमेव अद्वितीय असे म्हणतात. अनेक रूपांनी विलसणारी माया आत्मस्वरूपात विलीन होते. मग एकपणाने पसरलेले आत्मस्वरूप उरते. सर्व संबंधरहित असे ते आत्मस्वरूप हेच आपले खरे स्वरूप होय. साधनांची प्रस्तावना. ओवी क्रमांक 35. तुझे स्वरूप तुझची न कळे, ते जया साधने आकळे. ते साधन ऐक सोहळे, भोगीसी स्वानंदाचे श्री. येथे श्री समर्थ पुढे म्हणतात, आपले खरे स्वरूप आपल्याला कळत नाही. ते ज्या साधनेने कळते ते साधन आता ऐकावे. ते साधन केले असता आत्मानंदाचा भोगण्याचा आनंदमय प्रसंग येईल. संतांच्या मते स्वस्वरूपाचे अज्ञान हेच जीवनातील साऱ्या दुःखाचे मूळ आहे. याच्या उलट स्वस्वरूपाचे ज्ञान हेच जीवनामध्ये परमानंद भरून टाकण्याचे वर्म आहे. स्वस्वरूपाचे ज्ञान स्वतः सिद्ध आहे हे खरे, पण त्यावर आलेले अज्ञानाचे आवरण नाहीसे करण्यासाठी जे करावे लागते त्यास अध्यात्मशास्त्रामध्ये साधन म्हणतात. तत्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यामध्ये येथेच फरक आढळतो. तत्वज्ञान हा एका अर्थाने बुद्धीचा खेळ आहे. तर्कशास्त्रांच्या नियमांना अनुसरून विचार करता करता सद्वस्तूचे जे स्वरूप निष्पन्न होते तेथपर्यंत जाऊन तत्वज्ञान थांबते. पण बुद्धीने निश्चित केलेल्या सद्वस्तूच्या प्रत्यक्ष अनुभवास जे साधन अवश्य असते त्याचे सांगोपांग वर्णन अध्यात्मशास्त्र करते. म्हणून संतांच्या वाङ्मयामध्ये साधनाला धरून तत्वज्ञान सांगितले जाते. ओवी क्रमांक 36. इति श्री आत्माराम सांगेल पुढील साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटोनी जाये. आता या आत्माराम ग्रंथामध्ये पुढील समासात साधनांचे रहस्य सांगितले जाईल. त्या साधनाने द्वैताची खोटी समजूत नाश पावेल. मी देह आहे अशी घट्ट भावना असणे हाच भ्रम होय. वास्तविक मी आत्मस्वरूपच असताना मला त्याचा विसर पडला. त्या विस्मृतीमुळे मी आत्मस्वरूपाहून भिन्न आहे अशी माझी खोटी समजूत झाली. ही समजूत बदलण्यासाठी सारी साधने अवतरली आहेत. खरी किंवा खोटी समजूत
माणसाच्या अंतरंगात वास करते. म्हणून माणसाला आतून बदलण्यास सर्व साधने धडपडतात. या आतील बदलाच्या संदर्भाने परमार्थामध्ये आपली प्रगती मोजायची असते. साधक आतून संपूर्णपणे बदलला की सिद्ध बनला असे समजावे. येथे समास तिसरा संपन्न झाला. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.